परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी भाजपाच्या लता विजयकुमार वाकळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत उत्तमराव भोसले विटेकर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली। जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी 18 मार्च 2026 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली। पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली। सभागृहात एकूण 40 सदस्य उपस्थित होते। सकाळी 10 ते 12 या वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाला। यानंतर दुपारी 2:30 वाजता पीठासीन अधिकारी शोभा जाधव यांनी लता विजयकुमार वाकळे यांची अध्यक्षपदी तर श्रीकांत उत्तमराव भोसले विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। बिनविरोध निवड होताच जिल्हा परिषद परिसरात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गुलाल उधळला। जनतेने भाजपच्या बाजूने कॉल दिला होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून आमच्या लताताई वाकळे यांना या ठिकाणी संधी शिंदे गट नाराज आहेत, पाटील संजीव खुपसला म्हणतायत भाजपने। नाही, आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन केलेली आहे, कारण की कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं सर्वात जास्ती संख्याबळ भाजपचं असल्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे, नंतर नंबर 2चा पक्ष जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंबर 3चा पक्ष शिवसेना असल्यामुळे एक सभापतीपद त्यांना देणार, अशा पद्धतीची महायुतीची सत्ता आम्ही इथे स्थापन करणार असा निर्णय झाला होता। परंतु त्यांची नाराजी काय आहे तर मी त्यांना भेटल्यानंतर सांगू। सभापती ते आता नंतर ठरेल, कारण आणखी 8-15 दिवसाचा वेळ असतो त्यासाठी ते नंतर। अनेक वर्षापासून प्रशासक होतं, आता काय प्रायोरिटीज असणार? कामे पहिल्यांदा भाजपच्या हाती सत्ता आली जिल्हा परिषदची। बघा, दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि गावाच्या सगळ्याच सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे आमची प्राथमिकता आहे। शिवसेना मोठ्या प्रमाणात नाराज झाली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केले की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला थोपवण्यासाठी भाजपचे सर्व नेते जे आहेत ते प्रयत्न करतात असा आरोप केला। आणि मी काय पत्रकार परिषद त्यांची झाली मी काही बघितली केली नाही, तुमच्याचकडनं कळत आहे, परंतु ते आम्ही सगळे सोबत होतो आणि कशामुळे ते नाराज झाले हे मी बघतो। त्यांचं म्हणणं असं की अध्यक्षपद आम्हाला मिळणार होतं आणि आमची सत्ता येऊ नये म्हणून भाजपने हे सगळं राजकारण केलं। बघा, परभणी जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे। 54पैकी 24 जागा ह्या भाजपच्या आलेल्या आहेत। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नेतृत्वाने एकत्रित बसून ठरवलं की जिल्हा परिषदमध्ये महायुतीचं सरकार स्थापन करायचं, त्यामुळे असं धोका वगैरे काही दिलेला नाही। महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेसही भाजपने शिवसेनासोबत युती करण्याचं ठरवलं तर पण त्यावेळेसही आम्हाला फसवलं असं काय काय कारण झाले या सगळ्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे त्यावेळेसचं काही मी इथे बोलू इच्छिते। ठीक आहे, धन्यवाद। सर्वप्रथम मी ते सांगतो, महायुतीच्या ज्या काही महाराष्ट्रातल्या ज्या काही राजकीय तडजोडी आहेत त्याप्रमाणे आताच दिदीने सांगितलं त्याप्रमाणे की बाबा ज्याच्या जास्त जागा त्याप्रमाणे जो काही फॉर्म्युला चाललेला आहे आणि आमचे नेते माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी अध्यक्ष माननीय राजा विटेकर यांना ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनंच आम्ही राष्ट्रवादीचे लोक हे वागलेलो आहोत। त्यामुळे कुणाला नाराज करायचा हे काही प्रश्न आहे काय तुमच्या पण आमचे मित्र होते आज पण आमचे अनुभवाचा काय तुम्हाला फायदा होईल वाटते, कारण तुम्ही यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषद तुमच्या अनुभवाचा नक्कीच मला फायदा होईल, कारण की स्वर्गवासी उत्तमराव विटेकर या परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होते। माझी आई विमलाताई विटेकर ह्या पण ह्या सभागृहाच्या अध्यक्ष राहिलेल्या जिल्हा परिषदच्या, माननीय आमदार राजेंद्र विटेकर हे पण जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं हे जिल्हा परिषदचे कामकाज हे मी जवळून बघितले, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा मला होईल। या सभागृहातल्या सर्व सदस्यांना मी फायदा करून म्हणजे त्याची मदत होईल आणि ह्या ग्रामीण भागातला जो काही विकास आहे आणखीन सर्वांच्या महायुतीच्या नेत्याच्या आशीर्वादानं आणखी सर्व काही जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत मी पुरवायचा पुरेपूर मी प्रयत्न करत